मोदींनी देशाला काटकसरीचे सल्ले दिले आणि राजकीय शोले पेटले। आता अनेक नेत्यांकडून मोदींच्या या सल्ल्यांवर हल्लाबोल केला जातोय। सरकार आपली चूक लपवण्यासाठी अशी आवाहनं करतंय। चूक मोदींची आणि भुर्दंड जनतेला असं का, असा खरमरीत सवाल अनेक नेत्यांकडून विचारण्यात येतोय। तर दुसरीकडे आता शरद पवार यांनीही पोस्ट केली आहे, त्यामुळे विरोधक मोदींना घेरताना दिसून येत आहेत। पवारांनी आता आपल्या पोस्टमधून मोदींना काय सल्ले दिलेत, तसंच पवारांच्या पोस्टचा नेमका अर्थ काय, या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक राजकारणातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या काही महत्त्वपूर्ण घोषणांनी देशाच्या राजकीय आणि आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली। या घोषणांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर अत्यंत दुर्गामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यातून निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिलाय। ही केवळ एक राजकीय प्रतिक्रिया नाहीये, तर देशाच्या भविष्यातील स्थैर्यासाठी दिलेला एक मोलाचा इशारा असल्याचं मानलं जातंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य पूर्वेतील इस्रायल, इराण आणि लेबनॉन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा संदर्भ देत भारतासाठी काही कडक आर्थिक पावलं उचलण्याचे संकेत दिले। प्रामुख्याने इंधन बचतीसाठी वर्क फ्रॉम होमचा वापर वाढवणं, अनावश्यक सुवर्ण खरेदीवर मर्यादा आणणं आणि आयातीवर अवलंबून असलेल्या गोष्टींचा वापर कमी करणं यांसारखी आवाहनं त्यांनी केली। या घोषणा अत्यंत अचानकपणे आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत सर्वांमध्येच भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। शेअर बाजारात झालेली घसरण आणि गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झालेली साहंशकता ही या अस्वस्थतेचीच प्रचिती देत आहेत। या सर्व घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट करताना शरद पवार यांनी अतिशय संयमी पण परखड शब्दात केंद्र सरकारला आरसा दाखवलाय। त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलंय की जेव्हा देशासमोर अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय संकट उभं ठाकतं, तेव्हा केवळ घोषणा करून किंवा आवाहनं करून चालत नाही। अशा वेळी देशातील सर्व राजकीय प्रवाहांना एकत्र घेऊन राष्ट्रीय हितासाठी एकजूट दाखवणं आवश्यक असतं। पवार यांनी असं सुचवलंय की या विषयाचं गांभीर्य पाहता पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली तातडीनं एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी। लोकशाहीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेताना सर्व पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेणं ही केवळ औपचारिकता नाही, ती देशहिताची गरज असते। देशाची अर्थव्यवस्था सध्या एका नाजूक वळणावर आहे। मध्य पूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ ही भारतासाठी सर्वात मोठं आव्हान ठरू शकते। भारत आपल्या तेलाच्या गरजेचा मोठा हिस्सा आयातीद्वारे पूर्ण करतो। जर हा संघर्ष अधिक काळ लांबला तर भारतात महागाईचा भडका उडू शकतो। अशा स्थितीत केवळ सर्वसामान्य जनतेला इंधन बचतीचं आवाहन करणं पुरेसं नाहीये। शरद पवार यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधताना सांगितलंय की सरकारनं केवळ राजकीय नेत्यांशीच नव्हे, तर देशातील नामांकित अर्थतज्ञ, उद्योगपती आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करायला हवी। या तज्ज्ञांच्या सल्ल्यानं परिस्थितीचा सखोल आढावा घेऊन एक सर्वसमावेशक धोरण आखणं ही काळाची गरज आहे। सध्याच्या परिस्थितीत जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणं हे कोणत्याही जबाबदार सरकारचं पहिलं कर्तव्य असायला हवं। जेव्हा सरकार अचानक अशा घोषणा करतं, तेव्हा लोकांमध्ये अफवा पसरण्याची आणि घबराट निर्माण होण्याची शक्यताही जास्त असते। ही घबराट अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकते। त्यामुळे पारदर्शकता आणि संवाद या दोन गोष्टींना सरकारनं सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे। पवारांनी आपल्या निवेदनातून केंद्र सरकारला अधिक संवेदनशील आणि व्यापक सल्लामसलत करण्याची विनंती केली आहे। पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाचा हेतू देशाची सुरक्षा आणि आर्थिक हित जपणं हा असू शकतो, परंतु त्याची अंमलबजावणी करताना अवलंबलेली पद्धत अधिक लोकशाहीवादी असावी, असं पवारांचं मत आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा एक खंबीर राष्ट्र म्हणून निर्माण करण्यासाठी देशांतर्गत राजकीय एकता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जेव्हा विरोधक आणि सत्ताधारी एका सुरात राष्ट्राच्या हिताचा विचार करतात, तेव्हा जागतिक स्तरावर सुद्धा भारताच्या निर्णयांना अधिक वजन प्राप्त होतं। एकंदरीत शरद पवार यांनी केलेली ही सूचना सध्याच्या काळानुरूप अत्यंत योग्य वाटत असली तरी आता यावर भाजप नेत्यांची भूमिका ही पाहण्यासारखी असणार आहे। युद्धजन्य परिस्थिती केवळ सीमेवर नसते, तर तिचे चटके देशाच्या कानाकोपऱ्यातील सामान्य माणसाला बसत असतात। त्यामुळे इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतील अडथळे आणि रुपयाचं गडगडणारं मूल्य यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारनं सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं धोरण स्वीकारायला हवं। देशाचं भविष्य केवळ एका व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या निर्णयावर अवलंबून नाही, ते सर्व घटकांच्या सामूहिक विचारांवर आधारित असावं, ही भावना पवारांच्या या आवाहनामागून स्पष्ट होते आहे।